नमस्कार. आज आपण वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर या परिसरात उपस्थित आहोत. एव्हरशाईन येथे हे आरोग्य मंदिर आहे. या ठिकाणी अनेक रुग्ण येत असतात. मोठ्या प्रमाणावर येथे उपचारासाठी गर्दी असते, परंतु येथील नागरिकांना येथे दररोज येणाऱ्या रुग्णांना लाईनीत उभं राहण्यासाठी सुद्धा उन्हात उभं राहावं लागतं. त्यांची गैरसोय होत आहे मोठ्या प्रमाणावर आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रुग्ण येत असल्यामुळे त्यांची कुठेतरी तारांबळ होत आहे. त्यांना पुरेशी जागा मिळत नाही, अपुरी जागा पडते. या आरोग्य केंद्राच्या शेजारीच वसई विरार शहर महानगरपालिकेचं LBTचं ऑफिस आहे आणि हे ऑफिस मागील वर्षी 30 एप्रिल 2025 रोजी बंद झालेलं आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कामकाज होत नाही. रुग्ण ची अशी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्याचप्रमाणे येथील नागरिकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे की हे LBTचं ऑफिस ओपन करून द्यावं आणि मोकळं करून द्यावं, जेणेकरून येथे येणाऱ्या रुग्णांची या ठिकाणी सोय करता येईल, 20 खाटांची सोय करता येईल आणि रुग्णांना येथे उपचार घेण्यासाठी सोयीस्कर जाईल. या संदर्भात आपल्यासोबत या ठिकाणी नगरसेवक उपस्थित आहोत. आपण जाणून घेऊया की नेमकी इकडची परिस्थिती काय आहे आणि या परिस्थितीवर नेमका नगरसेवक म्हणून काय तोडगा निघेल हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर नमस्कार, आपलं नाव? माझं नाव मेल्विन जॉन सिक्वेरा. मी एक समाजसेवक आणि द व्हॉइस ऑफ पीपलचा मी अध्यक्ष आहे. गेल्या 15 वर्षापासून मी इथे बघतोय, राहतोय. एक छोटंसं हे होतं, आरोग्य केंद्र होतं. इथे माणसं फार कमी होती, पण जेव्हा 15 वर्षानंतर माणसं वाढली आणि डॉक्टर लोकांचा भाव वाढला, एखाद्या जागेला कन्सल्टिंगला एवढे पैसे घेतात तर विचारू नका. पण आज तुम्ही बघायला गेलं आतमध्ये बघणार की 10 बाय 10च्या खोलीमध्ये 2 नर्स बसतात आणि एक डॉक्टर बसतो. त्याला काय आणि बाहेर नाही लागलेली असते. कधी कधी बेहोश होऊन पडतात महिला, नवरोध असतात ते पडतात खाली, पण त्याची काहीच सुविधा केलेली नाही. पण बाजूलाच LBT ऑफिस आहे. त्या LBT ऑफिस मला वाटतं 2-3 वर्षापासून बंद आहे. ते खाली राहण्यापेक्षा तिथे तर खावट भिंत केलं असतं महानगरपालिकेने. तर त्याच कारणाने मी इकडचे नगरसेवक काजल मॅडम आणि भोईर साहेब आणि ती प्रज्ञा मॅडम यांना मी विनंती केली की बाबा तुम्ही या आणि पाहणी करा आणि हे काहीतरी लोकांच्या हितासाठी तुम्ही काहीतरी करून द्या. ही आमची मागणी होती. काय सांगाल, काय नेमकी परिस्थिती आहे? मैं अशरफ अली, एक एवर्शन सिटीजन। यहाँ पे जो आरोग्य केंद्र है, आप ये देखो 10 बाई 10 का आरोग्य केंद्र है। इस एरिया की आबादी आप देखो, उस आबादी के हिसाब से ये आरोग्य केंद्र बहुत छोटा पड़ रहा है। जबकि बाजू में नगर इसके LBT की ऑफिस है जो कि 2-3 वर्ष से बंद पड़ा हुआ है। तो वो हम लोगों ने जो यहाँ पर के नए अभी नवनियुक्त चुने गए हैं नगर सेवक और नगर सेविका, इन लोगों को विनती किया है एक सिटीजन के हिस्से कि आप लोग यहाँ पे एक काम करो कि ये चीज शिफ्ट वहाँ पे आप करो ताकि लोगों को सुविधा हो। लोगों के लिए ये है, क्योंकि क्राउड कभी कभी देखता हूँ मैं, हम लोग क्रॉस करते हैं यहाँ पे रोड तक लेडीज लोग रहती हैं। तो एक प्रॉपर ये प्लेस हुई है। LBT का ऑफिस ऐसे भी बंद है तो उसका यूटिलाइज होना चाहिए एक आरोग्य केंद्र के तरह। सर नमस्कार, काय सांगाल तुम्ही? आज म्हणजे इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या मागणी आहे तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत, तर त्याचा पाठपुरावा तुमच्या मार्फत कसा केला जाईल? इकडच्या स्थानिकांनी आम्हाला बोलवलं होतं, रहिवाशांनी, आणि खरोखर ही जी परिस्थिती आहे एकदम दयनीय अवस्था आहे की जे पेशंट येतात त्यांना उन्हात उभं राहावं लागते. आणि खरोखर 8 बाय 8चं, याने तर सरांनी सांगितलं 10 बाय 10चं आहे, तर ते 8 बाय 8चं आहे हॉस्पिटल. बाजूला त्यांनी सांगितलं की मागणी केलेली आहे की LBTचं ऑफिस आहे, त्याच्यामध्ये जर साहेब हे शिफ्ट केलं तर नागरिकांची सुविधा होईल आणि खरोखर तिथे पेशंटला बसायला जागा पण होईल, उपलब्ध होईल, कारण ती जागा पुरेशी आहे. आणि त्याच्यामध्ये वेळप्रसंगी जर पेशंट ऍडमिट झाले तर त्यांना सलाईन वगैरे लावता येईल. इथे तशी काही सुविधा नाही, फक्त प्राथमिक औषध उपचार केला जातो. आणि इथे आजूबाजूला झोपडपट्टी जी एरिया आहे तिकडचे भरपूर पेशंट, म्हणजे झोपडपट्टीचेच नाही, आज सरांनी सांगितलं त्याप्रमाणे खरोखर डॉक्टरांची फी हल्ली भरपूर महाग आहे. म्हणजे कुठे एखाद्या स्पेशालिस्ट कडे गेलं तर 1000 रुपयाशिवाय होत नाही. तर सर्वसामान्य प्रत्येकाला त्याची गरज आहे. तर आम्ही जास्तीत जास्त 1 महिन्याच्या आत इथे हे शिफ्ट कसं करता येईल त्याचा पाठपुरावा करू. लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे माजी महापौर रुपेश भाऊ आहेत,
त्यांच्या पाठपुराव्याखाली आम्ही इथे लवकरात लवकर शिफ्ट करण्याचा प्रयत्न करू. आज अनेक महिला आहेत ज्या गरोदर महिलांना इथे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, त्यासाठी म्हणजे तुमचं काय असणार आहे प्रयत्न? तेच आज नागरिकांच्या विनंतीनुसार आम्ही इथे उपस्थित झालो. ह्या आरोग्य केंद्राची आम्ही पाहणी केली. अतिशय छोटी रूम ह्या आरोग्य केंद्रासाठी आहे आणि पूर्वी लोकसंख्या कमी होती, आता ती लोकसंख्या वाढली आहे. तर आपण आत्ताच मध्ये बघितलं की गरोदर महिला लाईन मध्ये उभ्या आहेत, तर त्यांनी एवढ्या वेळ लाईन मध्ये उभं राहायलाच नाही पाहिजे. आणि बाजूलाच आपलं एलपीटीचं ऑफिस, ती जागा आपल्यासाठी अवेलेबल आहे. आता ते ऑफिस बंद आहे आणि ते लवकरात लवकर ह्या आरोग्य केंद्रासाठी आपण सुरू करून देण्याचं आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करू. आपले महापौर साहेब आहे, आजच आम्ही त्यांना निवेदन देऊ आणि त्याद्वारे ही जागा लवकरात लवकर ह्या आरोग्य केंद्रासाठी आम्ही उपलब्ध करून देऊ एक नगरसेविका म्हणून. लोकांच्या मागणीनुसार इथे जे आरोग्य केंद्र आहे 8x8चं आहे आणि पूर्वी खरंच लोकसंख्या कमी होती, त्यामुळे त्रास होत नव्हता की माणसं फार कमी होती. पण आता इथे जशा आपल्या वसई विरारमध्ये सोयी सुविधा उपलब्ध आहेत, लोकसंख्या वाढलेली आहे आणि इथे येणाऱ्या रुग्णांची संख्या पण वाढली आणि आता आपण बघतोच आहे की इथे माणसांना उभं राहायला पण जागा नाही आणि बाजूला एलबीटी ऑफिस ते 3 वर्षापूर्वी बंद झालेले, ते सध्या काहीच म्हणजे इथे कसल्याच त्या इमारतीचा वापर होत नाहीये. तर हा दवाखाना आपण तिथे नक्कीच शिफ्ट करू शकतो आणि हाच पाठपुरावा आम्ही आपल्या महापौरांकडे वगैरे आपण करून घेऊ, कारण लोकांच्या साठी त्या इमारती आहेत. तर लोकांसाठी जितक्या लवकर उपलब्ध होतील ते कसं होतील ते आम्ही बघू. ही आमची एक विशेष मागणी आहे की आपल्या परिसरात आचोळे डोंगरी हा पण स्लम एरिया आहे आणि आपल्या एव्हरशाईन वसई पूर्व भागामध्ये सातिवली ह्या एकच ठिकाणी प्रसूती गृह जे मोठं हॉस्पिटल आहे गरोदर महिलांच्या डिलिव्हरीसाठी. तर आमची अशी एक मागणी आहे की आपल्या इकडे जागा पण उपलब्ध आहे, तिथं 20 बेडची जागा उपलब्ध आहे. तर तिथं आम्ही मागणी अशी करतो की तिथं लवकरात लवकर एक प्रसूती गृह चालू करून द्यावं. किती दिवसांपूर्वी तुम्ही मागणी केली होती की नगरसेवकांनी या ठिकाणी येऊन पाहणी करावी आणि नगरसेवक किती दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचले? काफी समय से ये जो चीज है हम लोग ने डिमांड किया था. यहाँ के लोगों के द्वारा यहाँ के जो भी अभी बताया गया है कि डोंगरीपाड़ा एक स्लम एरिया है और वहाँ से आरोग्य धाम यहाँ पे लिखा है, लेकिन आरोग्य स्वच्छ होना चाहिए, सबसे पहला तो ये है. और जैसे कि स्लम एरिया में जो भी लेडीज प्रसूति गृह जो है यहाँ पे आजू बाजू में नहीं है और ये जरूरी चीज है. और वो चीज के लिए नगर सेवक अभी बने हैं, उनसे पहले उन्होंने एक कान में बात डाला था और उनका प्रयास पहले से था. और आज जब हम लोग का ये नगर सेवक बन के आए और इमीडिएट पहला प्रश्न ये था कि भाई हमने जो बात किया था उसका क्या है. इमीडिएट उन लोग ने आपस में मीटिंग करके इमीडिएट आपको बुला के और यहाँ पे लाके यहाँ के लोगों को साथ में बातचीत करके ये एक्शन लिया है. और हमें पूरी उम्मीद है कि ये नगर सेवक द्वारा ये हमारा प्रश्न का उकेल आएगा.